हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग आणि या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी, टॅक्स इनवॉइस, जीएसटी अँड टॅक्स इनवॉइसबद्दल माहिती घेतलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो 4.1च्या अगोदर तो व्हिडिओ जरूर पहा. त्यामध्ये जीएसटी, वेगवेगळे टॅक्स इनवॉइस, जीएसटी आय एन नंबर, सीजीएसटी, एचजीएसटी अँड हे वेगवेगळ्या टॅक्सचे रेट्स हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ओके, तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या व्हिडिओमधून तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जीएसटी म्हणजेच काय, जीएसटीच्या अगोदर कोणकोणते टॅक्स इंडियामध्ये होते ते तुम्हाला माहिती मिळेल. सीजीएसटी म्हणजेच काय, एचजीएसटी म्हणजेच काय, याबद्दल सुद्धा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. ओके, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. Practice set 4.1. Example first. Pawan Medical supplies medicine. On some medicine, the rate of GST is rupees 12%. Then, what is the rate of CGST and SGST? आपल्याला जीएसटीचा रेट दिलेला आहे आणि आपल्याला सीजीएसटी अँड एसजीएसटीचा रेट फाइंड करायचा आहे. सो व्हॉट इज गिवन एक्झाम्पल? एकदम इझी आहे. व्हॉट इज गिवन? द रेट ऑफ जीएसटी is equal to 12%. So therefore the rate of CGST is equal to the rate of GST upon 2. रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. आपल्याला माहिती आहे जीएसटी हा 2 टॅक्स मध्ये विभागला जातो. ओके, सीजीएसटी अँड एसजीएसटी. ओके, जर जीएसटी 12% असेल तर त्याचा हाफ टॅक्स हा एसजीएसटी म्हणून कॅल्क्युलेट होईल आणि हाफ टॅक्स हा एसजीएसटी म्हणून कॅल्क्युलेट होईल. ह्या दोन्ही टॅक्स मध्ये हा टॅक्स हाफ काय करतो, विभागला जातो. म्हणजेच काय येणार, तुम्ही ओरली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. 12चे हाफ किती असणार, 6. सो सीजीएसटी किती असणार, 6% आणि एसजीएसटी पण किती असणार, 6%. 6 + 6 12. सो एमसीक्यू मध्ये या टाईपचा क्वेश्चन असेल तर या प्रकारचं सॉल्व्ह करायची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे. ओके, सीजीएसटी इज इक्वल टू 12%. सो देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू 12%. देअरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू 6%. एसजीएसटी इज इक्वल टू 6%. सो आपण काय करतोय, रेट ऑफ जीएसटी डिवाइड बाय 2. रेट ऑफ जीएसटी इज 12%. Rate of GST is equal to 12% upon 2. So is equal to 6%. So simple. Okay. Next. Similarly, the rate of SGST. SGST. S stand for state and C stand for central. Okay. The rate of GST upon 2 is equal to 12% upon 2 is equal to 6%. And rate of CGST is equal to rate of SGST. दोन्ही टॅक्स इक्वल असतात. ओके, रेट ऑफ CGST is equal to rate of SGST. सो आपण हे दोन्ही रेट फाइंड केलेले आहेत. रेट ऑफ CGST is equal to 6%. Rate of SGST is equal to 6%. Understood? So next question. Example second. On certain article, if the rate of CGST is equal to 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल वरून याचा आन्सर कळलं असेल.
सीजीएसटी रेट किती आहे 9%, तो एसजीएसटी पण किती असेल 9%. सियर रेट ऑफ सीजीएसटी अँड रेट ऑफ जीएसटी आर इक्वल, दोन्ही काही टॅक्स इक्वल असतात. सो सीजीएसटी इज इक्वल 9%, तो एसजीएसटी पण किती असणार आहे 9%. ओके. रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी आपण 6 + 6 12 येते, या ठिकाणी 9 + 9 किती येणार 18%. ओके. रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू जीएसटी. ओके. दोघांना आपण जर ऍडिशन केलं तर काय होणार, रेट ऑफ जीएसटी आपल्याला फाइंड करता येईल, किंवा रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 2 × रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट सीजीएसटीच्या डबल असतो. ओके. पण 9 ला 2 ने जरी मल्टिप्लाय केला तरी तुम्हाला जीएसटीचा रेट फाइंड करता येईल. ओके. आन्सर तुम्हाला आता माहिती आहे. आता आपण हे या ठिकाणी सॉल्व्ह करूया. व्हॉट इज गिवन द रेट ऑफ सीजीएसटी. Rate of CGST is equal to 9%. So we know that the rate of CGST is equal to rate of SGST. Rate of CGST is equal to 9%. So therefore, the rate of SGST is equal to 9%. Next, rate of GST. Rate of GST is equal to rate of CGST plus rate of SGST. या प्रकारे लिहू शकता, किंवा 2 × रेट ऑफ CGST या प्रकारे लिहू. कोणत्याही प्रकारे आन्सर लिहिला तरी आन्सर करेक्ट असेल. दोन्ही टॅक्सचे ऍडिशन केला तरी आन्सर येईल, किंवा 2 ने सीजीएसटीला मल्टिप्लाय करा, का 2 ने एसजीएसटीला मल्टिप्लाय करा, काही चालेल. 2 × सीजीएसटी और 2 × रेट ऑफ एसजीएसटी लिहिला तरी चालेल. सो 2 × 9% इज इक्वल टू 18%. अंडरस्टूड. किती सिंपल एक्झाम्पल्स आहेत हे. एक्झाम्पल 1 या 2 मार्क्सला आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात. सो नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल 3. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paints and taxable value of each tin is ₹2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. What is given? Is taxable value of each tin is ₹2,800. So rate of आपण लिहू शकतो, rate of each tin, each luster pen म्हणा, किंवा each tin दिले आहे. टीन कोणता आहे तर लस्टर पेनचा टीन आहे. सो each tin आपण लिहूया, each luster pen is equal to ₹2,800. आणि आपण किती टीन घेतले 2 tins. सो therefore rate of 2 luster pens is equal to 2 × so answer is ₹28 × 2 56. Okay. So ₹5,600. 5,600. This is a taxable amount. Is a taxable amount. Therefore taxable amount is equal to ₹5,600. 5,600. And next, rate of GST is 28%. Rate of GST is equal to 28%. So next आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सीजीएसटी अँड रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी, सॉरी सीजीएसटी फाइंड करायचं आहे आणि एसजीएसटी फाइंड करायचं आहे. सो रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. सो सीजीएसटी किती पर्सेंट असेल, 28च्या हाफ किती असेल 14%. एसजीएसटी पण किती असेल
14%. किंवा तुम्ही डायरेक्ट जीएसटी फाईन करू शकता आणि जीएसटी फाईन केल्यानंतर त्याचा हाफ हा काय असेल सीजीएसटी आणि एसजीएसटी कोणत्याही प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट सीजीएसटी फाईन करू शकता, एसजीएसटी फाईन करू शकता. रेट ऑफ सीजीएसटी आपल्याला माहिती आहे किती आहे 14%. रेट ऑफ एसजीएसटी किती आहे 14%. सो या टॅक्सेबल अमाऊंटवरती 14% जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला अमाऊंट ऑफ सीजीएसटी मिळेल आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी सुद्धा मिळेल. आपण डायरेक्ट काय करूया रेट जीएसटी फाईन करूया. सो जीएसटी इज इक्वल टू जीएसटी. रेट ऑफ जीएसटी 28%. कोणत्या अमाऊंटवर असते टॅक्सेबल अमाऊंटवरती. सो 5,600 इंटू 28%. या अमाऊंटवरती आपण 28% फाईन करणार आहोत. सो देअरफॉर 5,600 इंटू 28/100. 28% आपण या प्रकारे 28/100 या प्रकारे लिहिता येतात. ओके. सो नेक्स्ट 0 0 0 0 कट. सो आन्सर इज 56 इंटू 28. सो 56 and 28 याचा मल्टिप्लाय करा. 56 इंटू 28 मल्टिप्लाय केल्यावर नंतर तुम्हाला आन्सर येईल ₹1,568. हा आपण जीएसटी फाईन केलेला आहे. आपल्याला फाईन काय करायचं आहे सीजीएसटी, अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. सो एस जी फर्स्ट आपण सीजीएसटी फाईन करतोय. सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2 is equal GST is equal 1,568 upon 2. So is equal to 2 ने डिवाइड करा. 2 7 जार, 2 8 जार, 2 4 जार. So is equal to rupees 784. Similarly, SGST is equal to GST upon 2 is equal to 1568 upon 2 is equal to rupees 784. Okay. So therefore, amount of CGST and SGST charged in tax invoice. The amount of CGST and SGST charged in tax invoice is 784 each. 784 each. Therefore, the amount of CGST, SGST charged in the tax invoice is rupees 784 each. Understood? So next example. Example 4th. The taxable value of wristwatch belt is rupees 586. The rate of GST is rupees 18%. Then what is the price for belt for the customer? आपल्याला ही टोटल प्राइस आपल्याला कस्टमरला किती रुपयाला हा बेल्ट मिळालेला आहे तो आपल्याला फाईन करायचा आहे. रिस्टवॉचची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586. या 586 वरती 18% जीएसटी सुद्धा आहे. मग जीएसटी या प्राइस मध्ये काय होईल ऍड होईल आणि ती झाली टोटल प्राइस. सो आपल्याला टोटल प्राइस फाईंड करायची आहे. सो व्हॉट इज गिवन द टॅक्सेबल value of wristwatch is equal to rupees 586. Next, rate of GST. Rate of GST is equal to 18%. Is equal to 18%. So therefore, GST is equal to GST कोणत्या व्हॅल्यूवरती 18% आहे तर या टॅक्सेबल व्हॅल्यूवरती. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586 into 18%. So therefore 586 into 18% means 18 divided by 100. 18 divided by 100. So तुम्ही 586 into 18 मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर येईल
सो आन्सर येईल 10,548. 586 into 18 is equal to 10,548 upon 100. आता डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे, म्हणजे 2 झिरो आहेत, म्हणजेच पॉईंट कुठे येईल 1 2. या साईड कडून 2 पॉईंट कुठे येईल या ठिकाणी, म्हणजेच काय 10,105.48. या ठिकाणी पॉईंट काढला, या ठिकाणी 2 झिरो आहेत. या साईडने आपण 2 नंबर्स काउंट करणार 1 2, म्हणजे 4 नंतर काय करणार पॉईंट येईल. सो 105.48 रुपीज हा झाला जीएसटी. ओके, जीएसटी इज इक्वल टू रुपीज 105.48 जीएसटी. सो नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचंय, व्हॉट इज द प्राइस फॉर बेल्ट, प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर. कस्टमरला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल, म्हणजेच काय करणार आपण या व्हॅल्यू मध्ये एवढी व्हॅल्यू काय होणार ऍड होणार, म्हणजे हा टॅक्स सुद्धा टॅक्स या व्हॅल्यू मध्ये या प्राइस मध्ये ऍड होणार आणि टोटल प्राइस आपल्याला फाइंड करता येईल. सो देअरफॉर द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 586 and जीएसटी इज इक्वल टू 105.48 आणि दोघांनी 586 प्लस 105.48 ऍड केला तर आपला आन्सर येईल रुपीज 691.48. Okay, so therefore the price of the belt for the customer is equal to rupees 691.48 rupees. Understood? So friends, यानंतरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक्समध्ये दिली जाईल. थँक्यू.